बंधूंनो, काल फेसबुकच्या मार्फत तुम्हाला दाखवलं होतं की 6 वाजता बकऱ्या चारायला सोडणे आणि उन्हाचा प्रकार वाढल्यामुळे 9-9:30 वाजताच बकऱ्या बांधावं लागतात. एवढं ऊन गावाकडं वाढलेलं आहे सध्या. आणि त्या मग दिवसभर बिचाऱ्या आराम करतात. खाल्लेलं जे काही त्यांना असतं ते 2-3 घंट्याचं ते रोहत करून ते पचवायचा प्रयत्न असतो आहे. आणि सायंकाळी जसं ऊन कमी होत आहे त्यानंतर पुन्हा आपण यांना चारण्यासाठी सोडायचं. आणि हे जात जेवढं गावाकडे शिरवाळा म्हणता येईल, म्हणजे तेव्हा थंड वातावरण होतं आहे त्या टायमाला हे एकदम मन लावून चरायचा प्रयत्न करतात, चारा खातात. त्यामुळं शेळीपालकांनी एक उन्हाळ्यामध्ये शेळी पालन करत असताना त्याचं जे काही चाऱ्याचं नियोजन असतं हे असं सकाळ आणि संध्याकाळी ठेवलं तर थोडंसं बरं राहील. परंतु काय होतं आहे, शेळीपालकांना बांधण्यासाठी सुविधा नसतात. जसं आपण घरी गेलो तर घरी गोठ्याची हाईट कमी असते, मग ऊन भरपूर लागतं आहे आणि मग त्या उन्हामध्ये बसून बिमारी पडायचा प्रयत्न असते. ते पण त्याची ती कमजोरी असू शकते. परंतु जर आपण शेड उंच बांधलं, त्याला बसण्यासाठी थोडं थंड वातावरण असेल तर उन्हाचा त्याला बराच फरक पडतो आहे. तर शेळीपालकांनी शेड बांधत असताना त्याची उंची व्यवस्थित ठेवावी, कारण की उंची व्यवस्थित राहिली तर त्यामुळे हवा खेळती राहते आणि गरमी त्याला होत नाही. त्यामुळं बंधूंनो, शेळीपालक असाल तर हे बदल केला तर आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये याचा फायदा होईल. धन्यवाद.